स्वर्गाहून सुंदर कोकण असं आहे आमचं ब्रीदवाक्य. आणि त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आज हे असं सुंदर नटलेलं निसर्गरम्य वातावरणाचं कोकण तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ करण्याचा हाच हेतू आहे की यातून जनजागृती होऊन शहरातले जाणारे लोक, शहरात काय राहिले, काहीच नाही हो. खरं हा जो आहे कोकणातले जे सगळं निसर्गरम्य वातावरण आणि ते कष्ट करणारा माणूस असतो त्याला काहीच कमी नाही. आमचे हे मनोज देवस्थळी स्वतः ग्रॅज्युएशन असूनसुद्धा त्यांनी नोकरीचा हा धंदा न स्वीकारता त्यांनी स्वतः उद्योग व्यवसाय हा त्यांनी इथे चालू केलेला आहे. आणि त्याच्यातूनच हे ते लोक, त्यांचा बाग व्यवसाय जरी असला, आंब्याचा व्यवसाय असला तरी त्याच्यातून उपजीविका करण्यासाठी त्याच्यातूनच काही सर्व होत नाही. म्हणून मग ते थोडीशी भातशेती, तसंच आजूबाजूला एक थोडासा केळीची बाग केली त्यांनी, थोडेसे नारळ, फणस असे अनेक उद्योग, काळी मिरी हा त्यांचा एक व्यवसाय आहे. जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करतात आणि त्याच्यातूनच त्यांचा हा इथला उदरनिर्वाह करून इतर लोकांनाही ते रोजगारीचं साधन करून देतात. आज त्यांच्या घरी एवढी सगळी माणसं आलेली आहेत, त्यांचे काही नातेवाईक पण आलेले आहेत मदत करायला. आणि असा ह्या त्यांनी इथेच राहून चांगल्या प्रकारे आपली सुसंगती आणि आपला उदरनिर्वाह कसा भागेल हा त्यांनी विचार केलेला आहे. प्रत्येक तरुणाला हे प्रोत्साहन आहे आणि त्यांनीसुद्धा त्याचा विचार करावा. आणि आता एक भलरी आहे, आता गावाला भलरी म्हणतात. तर मी स्वतः दिगंबर खांडेकर, मी स्वतः नोकरी करत होतो. मात्र रिटायर झाल्यानंतर सुरुवातीला एक 2-3 वर्ष ठरवलं होतं की कोकणात जाऊन निसर्गरम्य वातावरणात असं राहावं आणि त्याच्यातून आपल्याला काय जेवढं जमेल तेवढं करावं. तर त्याच्यातून एक मला थोडीशी भलरी येते. मला भजनाचा नाद असल्यामुळे थोडंसं गाणं आहे म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सगळे साथ देतील अशी आशा धरूया. उठ उठ माळी दादा रे रामा, बैल जाऊ दे राटाला, बैल जाऊ दे राटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. उठ उठ माळी दादा रे रामा, बैल जाऊ दे राटाला, बैल जाऊ दे राटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. त्या पाटाचं पाणी रे जाऊ दे नारळी बनाला, नारळी बनाला नि दादा नारळी बनाला. त्या नारळाचे 5 हो नारळ जाऊ दे या बागेला, बागेच्या देवाला नि जाऊ दे बागेच्या देवाला. उठ उठ माळी दादा रे रामा, बैल जाऊ दे राटाला, बैल जाऊ दे राटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. त्या पाटाचं पाणी रे जाऊ दे शेती या बनाला, शेती या बनाला नि दादा शेती या बनाला. त्या शेतीचे तांदूळ जाऊ दे बागेच्या देवाला, बागेच्या देवाला नि जाऊ दे बागेच्या देवाला. उठ उठ माळी दादा रे रामा, बैल जाऊ दे राटाला, बैल जाऊ दे राटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. त्या पाटाचं पाणी रे जाऊ दे केळी या बनाला, केळी या बनाला नि दादा केळी या बनाला. त्या केळीची 5 हो केळी देवाच्या दाराला, देवाच्या दाराला नि जाऊ दे देवाच्या दाराला. उठ उठ माळी दादा रे रामा, बैल जाऊ दे राटाला, बैल जाऊ दे राटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. त्या पाटाचं पाणी रे जाऊ दे पोफळी बनाला, पोफळी बनाला नि जाऊ दे पोफळी बनाला. त्या पोपळीची 5 हो पोपळे देवाच्या दाराला, देवाच्या दाराला नि जाऊ दे देवाच्या दाराला. उठ उठ माळी दादा रे दादा, पाणी जाऊ दे पाटाला, पाणी जाऊ दे पाटाला नि दादा पाणी जाऊ दे पाटाला. आता आपण हे पाटाचं पाणी म्हटलेलं आहे पहा, सुंदर त्यांनी पाठ पण काढलेलं आहे. गाणं खूप मोठं आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी सगळं गाणं म्हणत नाही.
आणि पाटाचं पाणी त्या ठिकाणी आणलंय. मात्र इथे नांगर नाहीये, ही एक मोठी आहे. त्यांचा नांगर आहे पण मात्र एकच असल्यामुळे एवढी शेती होणार नाही, म्हणून त्यांनी आधुनिक काळाचा पण वापर करून ट्रॅक्टर वापरलाय. ॲक्च्युली ट्रॅक्टरपेक्षा नांगराची शेती चांगली असते, पण नाईलाज असल्या कारणाने त्यांनी ते ट्रॅक्टरचा वापर केला आहे आणि सुंदर शेती या ठिकाणी ते करत आहे. आपल्याला व्हिडिओवर असेल तर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.